पाथर्डी तालुक्यामधील पाडळी गावात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शेतकरी राहुल वामन बुधवंत यांच्या घरासमोरच्या शेडमधून 5 शेळ्या आणि 1 बोकड चोरून नेला आहे। या चोरीमुळे बुधवंत कुटुंबाला सुमारे 50,000 रुपयांचे नुकसान झाले असून स्थानिक शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। राहुल वामन बुधवंत हे पाडळी येथील शेतकरी आहेत। ते आपल्या आई सरस्वती बुधवंत यांच्यासोबत एकटे राहतात आणि शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात। रात्री सुमारे 10 वाजता चोरट्यांनी शेडमध्ये बांधून ठेवलेल्या शेळ्यांची चोरी केली आहे। सकाळी 6 वाजता उठल्यावर शेळ्या आणि बोकड गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। राहुल यांनी आजूबाजूला शोध घेतला पण काहीच सापडलं नाही। चोरलेल्या बकऱ्यांची अंदाजित किंमत 50,000 रुपये असल्याचं फिर्यादीमध्ये नमूद केलं आहे। राहुल बुधवंत यांनी तत्काळ पाथर्डी पोलीस स्टेशनला जाऊन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पाथर्डी तालुक्यामध्ये अलीकडेच शेळी बोकड चोरीसह विविध चोरीच्या घटना वाढत आहेत। यामुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांमध्ये भीती पसरली आहे। माझं नाव राहुल वामन बुधवंत, राहणार पाडळी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर। आमच्या घरी रात्री चोरी झाली। आम्ही जेवण झाल्याच्या नंतरला शेळा आतमध्ये कोंडल्या होत्या। तर सकाळी उठून बघतो तर शेळा तिथं नव्हत्या, शेळा चोरीला गेलेल्या आहेत। मी इथं आता पाथर्डीला पोलीस स्टेशनला आलो, इथं कंप्लेंट केलेली आहे। आता पोलिसांनी याचा पुढे तपास लावावा अशी विनंती करतो। आता शेतकऱ्यांवर रात्रीचा पहारा देण्याची वेळ आली आहे। नागरिकांमधून पोलीस प्रशासनावर संताप व्यक्त केला जातोय। या चोऱ्यांचा तपास कधी लावणार, शेतकऱ्यांचं नुकसान कोण भरून देणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। चोरीचा तपास लवकर न लागल्यास, सर्व चोरट्यांना आळा न बसल्यास सर्वपक्षीय नेते व नागरिक एकत्र येऊन मोठे आंदोलन छेडतील। या घटनेमुळे तालुक्यातील ग्रामीण भागात सुरक्षा वाढण्याची मागणी जोर धरू लागली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे। एस9 मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी।